तुम्ही सुद्धा मला जरा आयडियाज द्या, की मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओज करू ज्याच्यातून आपण एकमेकांना हेल्प करू शकू. असं छान डिझाइन करायचं आहे मला शो, ज्यामध्ये मी तुमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकेन, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खुशी की बातमध्ये सॉरी माईक राहिला होता बाजूला. खुशी की बातमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. त्या म्हणजे एक खूप छान पुस्तक वाचलं मी जानेवारी 2025मध्ये. यावर्षी जास्तीत जास्त पुस्तकं वाचायचं असं मी ठरवलं होतं आणि त्यात मी पहिल्या महिन्यात ॲटलिस्ट एक पुस्तक कंप्लीट केलं आणि त्या पुस्तकाचा मला खूप फायदा होतो आहे, तर तो फायदा तुम्हालाही व्हावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सेकंडली या यूट्यूबच्या माध्यमाचं मला खूप कौतुक वाटतं आहे आणि त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं की यूट्यूबचे व्हिडिओज ना मी स्वतः पर्सनली माझ्या आनंदासाठी मला आवडतं आहे, मला व्हिडिओ बनवायला आवडतं, मला एडिटिंग करायला आवडतं म्हणून मी करत होते. पण हे व्हिडिओज करता करता मी खूप सुंदर बॉन्ड तुम्हा सगळ्यांसोबत तयार केला आहे असं माझ्या लक्षात येतं आहे. कारण लास्ट व्लॉग मी जो बनवला होता त्या व्लॉगमध्ये मी बेबी कार सीटबद्दल बोलले. बेबीजच्या प्रवासामध्ये कार सीट किती महत्त्वाची आहे आणि ती का वापरावी या सगळ्याबद्दल मी ते बोलत होते. बेबी कार सीट या विषयावरती मला याबद्दल खूप कमी नॉलेज आहे, तर मला तुम्हाला सांगायचं की जर तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल स्पेसिफिक नॉलेज जे तुम्ही माझ्या ज्ञानात भर घालू शकता ज्याने, तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. तर मला कमेंट्समध्ये इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला. काही जणांनी सांगितलं की का कार सीट वापरायलाच हवी, काही जणांनी सांगितलं की कसं त्याशिवायही तुम्ही प्रवास करू शकता, कशी काळजी घेऊ शकता. काही जण जे इंडियाच्या बाहेर राहिलेले आहेत त्यांनी कार सीट कंपल्सरी असते हे जवळून अनुभवलेलं आहे. तशा पेरेंट्सने सुद्धा सुंदर सुंदर कमेंट्स केले. त्याशिवाय माझ्या एका भाच्याला त्याच्या मैत्रिणीच्या पेरेंट्सने कळवलं कार सीटबद्दल, कोणता ब्रँड चांगला आहे की माझ्यापर्यंत निरोप पोचवावा यासाठी. त्याहूनही खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की इंस्टाग्रामवरती मला एका मुलीने कॉन्टॅक्ट केलं आणि ती डोंबिवलीचीच आहे. ती म्हणाली की मी डोंबिवलीमध्येच राहते आणि माझ्याकडे कार सीट आहे, माझी वापरून झालेली आहे, माझी मुलगी 3-4 वर्षांपेक्षा आता मोठी आहे आणि आता आम्ही ते वापरत नाही आहोत, तर तुला हवी असेल तरी कार सीट तू घेऊन जा, वापरून बघ. तर एवढं कोण करतं, कम्युनिटी इतकी स्ट्रॉंग एका प्रश्नाने होऊ शकते, इतकी छान जवळची माणसं आणि इतकी छान उत्तरं मला मिळू शकतात, याबद्दल मी खूप थँकफुल आहे तुम्हा सगळ्यांना. आणि काय होत होतं आत्तापर्यंत मी या मदरहूड जर्नीमध्ये 2 बाळं, एक बाळ खूपच लहान, त्याचं सगळं करण्यामध्ये आणि स्वतःची काळजी घेणं, झोप पूर्ण करणं यामध्ये मी कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये ठेवू शकत नव्हते. आणि त्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की माझ्याकडे सेटअप नव्हता खूप चांगला. मला जसं हवं आहे, छान बॅकग्राऊंड हवं आहे, तुमच्याशी बोलताना शांतता हवी आहे, तर ते सगळं मिळत नव्हतं. सतत काही ना काही आपण दोज हुआ पेरेंट्स, आई बाबा असतील, मुलं आहेत ज्यांना, त्यांना ते समजू शकतात की एकांत किंवा शांतपणे व्हिडिओ करण्यासाठीचा वेळ काढणं प्रचंड कठीण होत होतं. उलट ज्यामध्ये मला ब्रँड्स असतील किंवा काही शूट घरातून करणं भागच होतं, तेच करताना मला खूप जुळवाजुळव करावी लागत होती. पण लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही जो सुंदर रिस्पॉन्स दिला त्यानंतर मला खरंच असं मनापासून वाटायला लागलं की आता आपण 10,000+ सबस्क्रायबर्सची फॅमिली तर आहोतच, पण त्याहीपेक्षा खूप जास्त मी काहीतरी केलं पाहिजे या आपल्या कम्युनिटीसाठी. मी एक आई आहे, मी एक आर्टिस्ट आहे, ॲक्टर आहे. त्यामुळे मी जे काही अनुभवते, या ज्या गोष्टी अनुभवते त्या तुमच्याबरोबर शेअर करण्याची मला खूप इच्छा होते. आणि जर माझ्याकडे असं एक माध्यम आहे जिथून मी हे सगळं शेअर करू शकते, मग त्यात चांगल्या गोष्टी असतील, माझे प्रॉब्लेम्स असतील, मला पडणारे प्रश्न असतील, तर मला असं वाटतं अशा अनेक आया असतील, अनेक पेरेंट्स असतील ज्यांना खूप प्रश्न पडतात, ज्यांना त्याची उत्तरं माहिती करून घेणं खूप गरजेचं वाटत असतं. आपण
ची मदत करू शकतो. जसं या एका कार सीटसाठी तुम्ही मला एवढी मदत करू पाहिली, तर मला असं वाटतं की मी सुद्धा खूप देणं लागते आणि यापुढे मी नक्की प्रयत्न करेन. तुम्ही सुद्धा मला जरा आयडियाज द्या की मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओज करू ज्याच्यातून आपण एकमेकांना हेल्प करू शकू. असं छान डिझाईन करायचं आहे मला शो, ज्यामध्ये मी तुमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकेन, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. अशा काही प्रश्नांची उत्तरं मी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. असं काहीतरी एक मला डिझाईन करायचं आहे. तर त्यासाठी तुमचं जर काही टिप्स असतील, काही आयडियाज असतील तर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर हा एक मुद्दा होता, टू से थँक्स टू ऑल ऑफ यू या छान प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी. आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता ते म्हणजे पुस्तक, ज्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. द सात्विक रेव्होल्यूशन हे पुस्तक काहीसं असं दिसतं. या किंडलमध्ये ते ब्लॅक अँड व्हाईट दिसतंय, पण तुम्ही जर हे पुस्तक विकत घेणार असाल तर हे असं आहे. खूप महत्त्वाचं ठरलं यावर्षी. मी हे जानेवारी महिन्यामध्ये वाचायला घेतलं आणि खरंच खूप जास्त उपयोग झाला मला या गोष्टीचा. दरवर्षी आपल्याला कायम असं वाटतं की आपण नव्याने काहीतरी सुरुवात करावी, नवीन काहीतरी शिकावं, तर हे पुस्तक अगदी योग्य आहे त्यासाठी. त्याचबरोबर एक आई म्हणून मला खूप प्रश्न पडतात कायमच आरोग्याबद्दल, डाएटबद्दल. आता मला माझं स्वास्थ्य खूप छान ठेवायचं आहे, माझ्या मुलांचं छान ठेवायचं आहे, फॅमिलीचं आयुष्य आणि आरोग्य खूप छान राहावं, याबद्दल मला खूप क्युरिओसिटी असते की मी एक्झॅक्टली कुठून ही इन्फॉर्मेशन गोळा करू. तर हे ते पुस्तक आहे ज्याने मला खूप जास्त छान इन्फॉर्मेशन मिळाली. तर सगळ्यात आधी त्यांनी या पुस्तकामध्ये सात्विक गोष्टींबद्दल सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाची ऑथर सुभा हिचा एक इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, ज्यामध्ये ती आपल्याला सात्विक गोष्टींबद्दल गाईड करत असते. त्यांचे बरेचसे प्रोग्रामसुद्धा असतात. तिथून मला ती माहीत होती, त्यामुळे मी तिचं हे पुस्तक विकत घेतलं. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉडीची टेस्ट करायला सांगितली आहे. सो 12 स्टेप्सची ही एक चाचणी आहे तुमच्या शरीराची, जी तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ त्या चाचणीमध्ये काय काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. दिवसभराची तुमची एनर्जी कशी आहे त्याची तपासणी करणं. तुम्हाला भूक दिवसातून ॲटलिस्ट 2दा लागते का? बरं, भूक ही परत 2 प्रकारची असते, शारीरिक आणि मानसिक. तुम्हाला कधी कधी वाटतं जरा तिखट खाऊन बघावं, जरा गोड खाऊन बघावं, तर अशी भूक नाही. तर खरोखर ती भूक जेव्हा तुमच्यासमोर अगदी काकडीची प्लेटसुद्धा आली तरीसुद्धा तुम्हाला ती खावीशी वाटेल अशी भूक. स्किन कशी आहे, शरीरात कुठे काही दुखतंय का, खुपतंय का, कोणत्याही प्रकारचा त्रास होतोय का, झोप नीट लागते का, अशा 12 स्टेप्स तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत, ज्याबद्दल तुम्ही टेस्ट करू शकता. म्हणजे पुस्तकातच त्याबद्दल नोट्स आहेत. तुम्ही ते नोट्स टिकमार्क करून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की तुमचं शरीर किती सुदृढ आहे. एकदा ते तुम्हाला कळलं की तुम्ही पुढच्या स्टेपची तयारी करू शकता. ते म्हणजे हे 7 हॅबिट्स, 7 सवयी तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहेत. या 7 सवयी कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला मी पॉइंटर वाईज सांगते. सो तुम्हाला अंदाज येईल की हे पुस्तक तुमच्या किती उपयोगाचं आहे. अ क्लीन बॉडी विदिन, आतून शरीर स्वच्छ ठेवणं किती महत्त्वाचं आहे ते या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर होलसम आणि प्लांट बेस्ड फूड, व्हेजिटेरियन नाही, प्लांट बेस्ड, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ज्या ॲनिमल्सपासून मिळतात, प्राण्यांपासून मिळतात, त्यापासून दूर राहून होलसम आणि प्लांट बेस्ड फूड तुम्ही खाल्लं पाहिजे. तुमची झोप पूर्ण होते का? जर झोप पूर्ण करायची असेल छान, तर त्यासाठी तुम्ही काय गोष्टी फॉलो करू शकतात ते या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. रिलेशनशिप्स हे खूपच सुंदर चॅप्टर आहे, मला खूप आवडला होता आणि मी एक्सपेक्ट करत नव्हते की सात्विक रेव्होल्यूशनमध्ये हे सुद्धा असेल. म्हणजे आपण एकमेकांबद्दल जर मनात काही तिळा असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, तर आपल्याला कधी कधी जेवण जात नाही, काही वाईट बातमी ऐकलं की आपल्याला काही खावंसं वाटत नाही, एखादा प्रॉब्लेम असेल, स्ट्रेस असेल तर झोप छान लागत नाही. तर अशा प्रकारचे काही रिलेशनशिप प्रॉब्लेम्स तुम्ही दूर करून त्या गोष्टी शांत केल्या पाहिजे आणि त्या गोष्टींना सुद्धा खूप छान महत्त्व दिलं पाहिजे. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन हा मुद्दा कायमच आपल्या आयुष्यात असतो, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की सध्या जे आपल्यापर्यंत गाईचं दूध पोचतंय, म्हशीचं दूध पोचतंय, ते किती प्रमाणात सेफ आहे याबद्दल आपल्याला खूप कमी इन्फॉर्मेशन असते. तर त्याबद्दलचं सुद्धा बरीचशी इन्फॉर्मेशन या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. त्यांनी 3 लिस्टमध्ये विभाग केलेले आहेत. लिस्ट ए, लिस्ट बी, लिस्ट सी. लिस्ट ए मध्ये अशा गोष्टी येतात ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही ॲडिशन नाही आहे, ज्याच्यात आले तांदूळ, गहू,
डाळींचं पीठ, या सगळ्या गोष्टी लिस्ट एमध्ये येतात. लिस्ट बीमध्ये अशा गोष्टी ज्या पॅकेज्ड असू शकतात, पण तरीसुद्धा त्यामध्ये पूर्ण गोष्टी असतात. जसं की उदाहरणार्थ चिक्कीमध्ये फक्त शेंगदाणे आणि गूळ असतील, तर ती लिस्ट बीमध्ये येते आणि तुम्ही त्या गोष्टीसुद्धा नक्कीच आपल्या डाएटचा भाग बनवू शकता. आणि लिस्ट सी अशा गोष्टी ज्या मध्ये तुम्हाला कंप्लीट नो आहे त्या गोष्टी खाण्याबद्दल, कारण प्रिझर्वेटिव्स, कलर्स, शुगर, सिरप्स या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. पॅकेज्ड फूड असतं, ते खूप दिवस आणि 2-2 वर्षांची एक्सपायरी डेट असते. या सुंदर टॉपिक्स आणि अमेझिंग गोष्टींवरती प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला या पुस्तकाद्वारे. तर तुम्हाला जर असे सात्विक गोष्टींचं रेव्होल्युशन स्वतःच्या आयुष्यात सुद्धा हवं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला जर पुस्तक वाचायची आवड नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला नाही वाचायचं आहे पण मला जाणून घ्यायचं आहे या पुस्तकाबद्दल, तर मला कमेंट्समध्ये तसं सांगा. मी याचा वेगळा व्हिडिओ बनवेन जो प्रॉपरली स्पेसिफिकली या पुस्तकाबद्दलच असेल. थँक्यू वन्स अगेन. तुम्ही खूप छान मला रिस्पॉन्स देताय या यूट्यूब चॅनलसाठी, आणि मी सुद्धा माझ्यातर्फे जितकं चांगलं करता येईल, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि आपण एक कम्युनिटी बनवता येते आहे का याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर तुमच्या मनात काही आयडियाज असतील, काही टिप्स असतील तर मला नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऑफकोर्स. आजच्या गप्पांसाठी मी तुम्हाला थँक्यू बोलते, कारण तुम्ही मला तितकं कम्फर्टेबल केलं की मी तुमच्याबरोबर असं एक छानशी संध्याकाळ घालवू शकेन. तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. एक ब्लॉग, छानसा इंटरेस्टिंग ब्लॉग एडिट करते, तो पण तुमच्यापर्यंत या व्हिडिओ नंतर लवकरच पोचेल. सो सी यू सून. टेक केअर आणि सात्विक रेव्होल्युशनचा फायदा करून घ्यायचा पूर्ण प्रयत्न करा. थँक्यू सो मच. बाय.